पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. वेटर ऑर्डर घ्यायला गेला, त्याला शिवीगाळ केली. मारहाण करणारे सागर बेगचे लोक. वेटरनं सांगितलं. आकाश दुबई यांच्या वडिलांनी सांगितली हकीकत. माझ्या मुलाला मारलं, एन्काउंटर करा, वडिलांची मागणी. श्रीरामपूर हत्येच्या निषेधार्थ पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ. बेमुदत शहर बंदचा आजचा चौथा दिवस. शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज महामोर्चा. मला 10वी आणि 12वीत चांगले मार्क आहेत. मी उच्च शिक्षित असल्यानं पुरावे नष्ट करणार नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम साठेचा जामिनासाठी अजब दावा. मालेगावच्या सटाणामध्ये स्मार्ट मीटरला विरोध. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांवर आर्थिक भार पडेल, नागरिकांचा आरोप. आवाजवी बिलामुळे नागरिक त्रस्त. अमरावतीमध्ये पाऊस नाही तरीही खरीप पेरणीला वेग. 83% क्षेत्रावर पेरणी पूर्ण. कापूस सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती कायम. यवतमाळमध्ये बोगस बियाणं देत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बियाणं कंपनीवर गुन्हे दाखल. पुढील अधिक तपास पोलिसांकडून. छत्रपती संभाजीनगरच्या बजाज नगरात अतिक्रमण हटाव कारवाई सुरू. कारवाईत हातगाड्यांचा चुराडा, भाजी विक्रेत्यांचं नुकसान. कारवाईमुळे नागरिक नाराज. छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. शालेय विद्यार्थ्यांना नेणारा रिक्षाचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा व्हिडिओ. कारवाईची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रॅक्टरनं कामगाराला चिरडलं. अपघातात कामगाराचा जागीच मृत्यू. अपघातानंतर चालक पसार झाला असून फरार चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू. बीडच्या केसमध्ये विवाहित महिलेला धमकावत अत्याचाराचा प्रयत्न. नवऱ्यासह मुलांना जीवे मारण्याची धमकी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.